ठीक आहे तूच खराब होईल साडी नवीन. अगं मैत्रिणीसाठी साडीचं काय काही पण देऊ शकते मी, हे तर काहीच नाही. एक काम करते, हे सगळं आवडते आणि ह्यांना भांडे घासते. सांग ना. हा मग घासतात ते. अरे आपण फिरायला जाऊ ना. आता तू एवढ्या दिवसातून आली म्हणलं थोडं फरत करतेस ना. 2 तर ताट आहे. चल माझी चप्पल बाहेर आहे. चल घाल लवकर. आहो बोल ना. एवढे भांडे घासा बरं. आहो बरं झालं आला. एक काम कर ना, आम्ही दोघी फिरून येताना भांडे घासा ना. एक काम कर, काय मी देतो तुला. अहो ह्याच्यात वेळ जाईल. असं काय करता तुम्ही? काय जाऊ बघ ना यार, असंच करताय मला. धुवायचं भांडे आपले काय बाई घासायला लावते मला. बघ कसं आहे बाई तुला जीव है ना. मग काय तर मी म्हटलं चांगलं फिरायला जाऊन देतील तर काय बोल. सगळे काम करतात तुम्ही तर काय नुसतं बोलतेस का. बघ ना ग असंच बोलली. कामांचा कठाळ आहे बाकी काही नाही. है ना. बरोबर तू म्हणजे नव्याचे 9 दिवस कळतंय मला. नव्याचे 9 दिवस काही वेगळी दरा दो आता घासून देणार होते ना मी. तुला बरोबर वाटते का मी घासायला टक्के झालं आपल्याच घरची ती. घास धुवा बघ. देऊ नाही. धुवा ना आता. धुवा ना. बघितलं कशी तुझी बाई बरोबर करते केलंच पाहिजे. हे तरी धुते मी. तुझं आमच्या आणीकडे मी ठेवतो घरात. बाई तेवढी तरी मेहरबानी केली माझ्यावरती. मला वाटलं मलाच म्हणायला लावतात की काय. तुझं बरोबर. बरं आता आम्ही जाऊ का? वावरात नाही वाटलंस तिथे फिरायला. हा मी नेते. मी कुठं पण नेते. आहे ना. हा जातो मी का. तिकडे छान आहे. आपण तिकडे जाऊ फिरायला. मी हळूचा पळशी. ही म्हस आहे आणि ही गोर आहे. आणि तिकडे पण बरं का ते पण तेच आहे. आणि तेच आहे बैल आहे ते. हा हे हाय बरं हे सगळं आपलंच आहे. आणि तिकडे मळातीच हे सगळं नाही. मी बघतात ते सगळं. आणि वावरात मी बघत असते कधी कधी. पण मला वावरात जाऊन पण देत नाही ते. तेच बघतात सगळं. मी फक्त घरातलं करते बाकी. हळूचा तुला सवय नाहीये. मला सवय झाली. 4 दिवस. मग काय तर तिकडलं पण आपलंच वावर आहे बरं का. आणि इकडलं पण आपलंच आहे. बरं तू तिकडलं दाखव. हा मळा आहे ना हा पण आपलाच आहे बरं का. इथून हे सगळं आपलंच आहे. तिकडं पण आहे बरं का समोर. सगळे समोरचं दाखवते. तिकडे इथं बसला असतो थोडा वेळ. पुढं बसू की थोडा वेळ. आणि ते काय ते बी आपलंच आहे. हळूच ग बाई. तुला इथे सवय नाहीये चिखलाची त्याच्यामुळे. चल तुला पण भेटावं असं शेतकरी. माहिती बाई तुला जॉब आला पाहिजे. मग मी नाही राहणार अशा ठिकाणी बरं का. खरं सांगायचं. वा म्हणजे मला तू काही आता वेगळं शिकवती का. थकली बाई मी तर. एक काम करायचं का आपण बसायचं घेतो कुठंतरी. तेच म्हटलं होतं बसून. मग काय तर मस्त बोलून झालं ना मोसम. नाही बस इथं बस. मस्त वातावरण झालं ना एकदम थंडगार मस्त. पाऊस का. अगं पावसाचं ना असंच येत कधी येतो कधी नाही येत. आता उन्हाळ्याचे दिवस चालू होते. आता पावसाळा लागलाय. मस्त वातावरण झालंय आता. बरं मी काय म्हणते बोल ना. तुमचा पुढचा प्लॅन काय फ्युचरचा. तुला मी खोटं सांगू का खरं सांगू. खरंच सांगते. तू म्हणजे इथं पण मजा करते का. अगं फ्युचरचा प्लॅन आम्ही केला आहे. पण आम्ही असं ठरवलं आहे की नाही का जोपर्यंत सगळ्या गोष्टी सेटल होत नाही ना तोपर्यंत पुढं जायचं नाही. म्हणजे ते रात्री दिवस मेहनत करताय मी बघते. आणि ना भरपूर पैसा कमवता येते. आणि फक्त सगळ्या गोष्टी पैसाच नाही लागत. अरे पण महत्वाचं असतं. अरे हा पण प्रेमात आंधळी नको.
नाही ग राणी, मी प्रेमात आंधळी नाही होते, मला माहिती आहे. या मुलाने तुला सोडलं आणि मग तुला घरच्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं ना. अगं हे का सोडतील मला? मी त्यांच्यासाठी बरं माझं घर दार सोडून आले. होतं नंतर होतं, खरं प्रेम कधी भेटत नसतं. हे बघ, पण मला भेटलंय. आता ते सगळं जाऊन दे, पण मी तुला सांगते, म्हणजे जोपर्यंत आम्ही आमच्या फ्युचरमध्ये सेटल होत नाही ना, तोपर्यंत आम्ही मुलं बाळांचा विचार नाही करणार आहे. ह्याच्यावरूनच तू समजू शकते ना, नाही तर बाकीचा असता तर अरे हा सेटलचं ठीक आहे, पण जर असंच जर तुझं अरेंज मॅरेज झालं असतं तर तू घरी सांगू शकत होती जेव्हा पण तुझी सिच्युएशन आली असती तेव्हा. आता तू घरी पण नाही बोलू शकत, नको ना रडू शकत. हा, पण असं नाही की ते मला कोणत्या गोष्टीला कमी करताय, त्रास देत आहे, दारू पितात, हानमार करतात, अशी कोणताच त्रास नाही आहे मला. आणि हे बघ, ज्यावेळेस मी अरेंज मॅरेज केलं असेल त्यावेळेस त्या मुलामध्ये काहीतरी खोटं असताच असला, कारण की मी त्याला ओळखत नव्हते, काही नाही. काही ना काहीतरी त्याची पण गलती असूच शकते ना, चुकी. ते नंतर त्याने त्रास दिला असता, पण ह्यांना कसं मी आधीपासून ओळखते, सगळ्या गोष्टी मला माहिती आहे, आणि म्हणून ते त्रास पण देत नाही मला कोणत्या गोष्टीचा. आणि घरी सांगायचा प्रश्नच येत नाही, कारण की वेळच येत नाही ना तशी घरी सांगण्यासारखी. पण वेळ येते कधी ना कधी. हा, तेव्हा बघता येईल, जेव्हा वेळ येईल तेव्हा तू आहेस की माझ्यासाठी, तुझ्यासोबत. बरं ठीक आहे, पण जपून राहा, आणि कधी जर गरज लागली तर कॉल कर. हो, नक्की करत जाईन मी तुला कॉल. आणि तू कुठे चालली का ग? एवढ्या लवकर तर मी तुला जाऊनच देत अरे नसते. मी नाही जाणार, पण तेच मी जा गेल्यावर हा, कायम थोडी राहणार इथं. बरोबर आहे तुझं ते पण. पण खरं सांगू का, मी खूप मिस करते माझ्या घरच्यांना. घरच्यांपेक्षा जास्त काही नसतं, माहिती आहे ना, त्याच्यामुळे जाणवतं ग. माझ्या आईने मला लहानाचं मोठं केलेलं, पप्पाने मला हात धरून चालायला शिकवलेलं. अरे तुझ्या पप्पाने कधी तुला असं रानात शेतात काम पण नसतं करून दिलं माहितीये का, आणि करून पण दिलं नाही. अगं पण मी येत नव्हते का तुझ्या घरी, मला माहिती नाही का? माहिती आहे मला नसतं करून दिलं, पण हे तरी कुठं करून जातात. हा, पण आता किती काय झालं तरी बायको आहे मी, माहेरी नाही आहे मी, सासरी आहे. थोडंफार का होईना करावंच लागतं प्रत्येक मुलीला. बरं, हे सगळं जाऊन द्या आता. चल मग तुला मी दाखवते पुढच्या आंबे बिंबेचे झाडं ते. मग काय तर चल, कैरी असलं तर पाडू आपण. बरं बाई, चल. हे बघ, हे गोड आंबे आहेत सगळे बरं का, म्हणजे खाल्लं ना असं खोबऱ्यासारखं गोड 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 लागतं, खोबरं आंबा असं. आणि ना तुला कैरी खायची ना, खाली शोधते किती वेळची, म्हणजे हे काय दाखवते मला. अगं मग तिकडे गेलं ना कैरीचे झाड आहे, तुला दाखवते. चल तिथे खाऊ मग, जेवढ्या खायच्यात ना तेवढ्या खा. थांब बाई, हळू चल बाई, त्याला एक चिखत आहे. मोठे बरं का हे. आता चिंच, आता तुला कैरी खायची ना, बाई अग माझी हाईट तरी पुरून का, तुझा बाई तूच काढ बाई. मी काढणार नाही, आपण दगड एक काम करू, थांब. हे बघ इकडं असं बरं का आपल्याला हात, ते बघ ते बघ. हाय काय गं, हे बरं तेवढी हाताने खिडकीचे हळूच ग, अशी काय करते तू? थांब. तुझ्या माझा नवरा तुला हाणायला येईल मग, मी बायकोला पाडलं म्हणून. तिला दिसत घे बरं तेवढा चिंचा, हळूच घ्या, तोडून टाकशील नाही तर. हळूहळू घे. अगं ती पडली. थांब थांब थांब, इथंच पडली. बघ किती भारी आहे. हे बघ, आलो आपण आपल्या मोठ्या आंब्याच्या झाडाकडे. काय रे, म्हणून तर तुला म्हणलं हा म्हणून. हे बघ इथं बघ किती मोठं मोठं, ते बघ किती छान आहे. वास बघ ना, वास बघ ना बच्चा, है ना, ती भारी आहे, एकच नंबर. तुला घ्यायचं? बाईट कर. नको नको, आपण चिरू चांगलं मस्त पैकी मग खाऊ. हा, हे पण चीक पण हे झालं ना त्याला. ते तुझा हात लावू नको का, हे चेहरा लागलं उठतं ना. हा बरं बरं, बस काय एकच घ्यायच्या आणखी. हे घे ना, की मोठी दिसते मला, बडी दिसली यार. हे बघ किती पिंक पिंक झाली ना. हो, सगळ्यात वरची ती छान होती, ती छान लागली असते. पण ही बघ ना, ही बघ ना किती ग्लो आला हिला. हे बघ का, हे बघ घेऊ का, तुला बाग दाखवते आता.
माझ्या हात खूप घाण झाले बाई याने. पकडे वाचले भारी होते पण काय पण बोला. हेच बघतात ना, मी जास्त इकडे येतच नाही अगं ह्यावर. तुमच्या शरीराला काय खात? अगं खाते हे आणतात ना त्यावेळेसच खाते. म्हणजे आता तू आली तर म्हटलं चक्कर आणून यावं, मी आले. मग पहिल्यांदाच आले बरं का मी इथं. म्हणजे ते म्हणले होते आहे म्हणून, पण बघायलाच नाही आले कधी. आता म्हटलं तू आली ते येते. मस्त आहे ना पण खरंच छान आहे. तिकडे पण आपलंच आहे बरं का. बघ तिकडे हे तर सगळं आपलंच आहे, पण तिकडले आंब्याचे बाग दिसतात का ते सुद्धा आपलेच. चला जाऊ. ते पण छान आहे बरं का, पण खाली खूप चिखल झाला असेल पावसामुळं. पण खूप भारी आहे. पण हे छोटेच आहेत, अजून ह्याला कैऱ्या नाही आल्या. अगं तिकडं चिखल आहे, खूपच पाय खराब व्हायचे आणि कैऱ्या पण नाही येतात, छोटेच आहेत. चल जाऊ. मग काय तर तिकडं कुठं चालली? चल इकडंच घरी जाऊ आता, कंटाळा आला पाहिजे. मस्त घरी जाऊ, मस्त चिरू आणि खाऊ आपण. ह्यांना हे घरी काय घेऊन घेऊ. चालेल. हे आंब्या टाईप आहे बरं का, गोड आहे. ही आंबट आहे म्हणून तर मी तोडून घेतली. तुला आंबटच आवडतं. चिंच गोड होती पण ना. गोड आहे खूप, मला तर खूप आवडते चिंच. चला आता घरी पटकन. पटकन चल घरी, ऊन पडलं ना मग. त्रास होईल परत. चल जाऊ आपण आता घरी. परत घरी गेलो चालतं का आपण? त्यांनी काम आवरले असतील तसंही, एवढं काही नाही. पण चल तरी पण थोडंफार आपलं मला पण आवरावं लागतील ना. चल. चल बरं. थकले बाई मी तर खूप आता. अगं मग तुलाच काय रे खायची हाऊस? मग येणार नाही तर काय करणार? आई ग खूप कंटाळा आला बाई मला आता. एक काम करू, घरी गेलो ना पहिले आराम करू बाई. मग काय तसं ह्यांनी सगळे काम आवरले असतील. आपण फक्त पहिली चल बरं. खरंच ती तर लय पहिली गरज आहे. हो. चल यार, पूर्ण घामाघूम झाले मी तर. बापरे, आता हे घरात जास्त बाई हे मला तर कडीच दिसती. मी कुठे गेले काय माहिती बाई. आतमध्ये